रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील अनेक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। त्यापैकीच नागोठणे वरवटणे हा ऐतिहासिक असा शिवकालीन म्हणून ओळखला जाणारा पूल हा सध्या अखेरची घटका मोजतोय। आपण जर या पुलाची चहूबाजूंनी परिस्थिती पाहिली तर पुलाचे जे दगड आहेत ते पूर्णपणे निखळलेले आहेत, तर चारी बाजूने या कामाला जो आहे तो ढिसूळ हे काम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। येथे कोणत्याही क्षणी हा पूल कोसळेल आणि मोठी दुर्घटना घडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना गावकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचा गोळा तयार झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे तत्काळ या पुलाची दुरुस्ती करावी, किंबहुना नवीन पूल या ठिकाणी बांधण्यात यावा अशी मागणी आता जोर धरते। दादा, काय नाव आपलं आणि काय सांगाल, काय एकूणच या पुलाची परिस्थिती आहे, काय भीती? मी किशोर वामन म्हात्रे। हा ब्रिज ऐतिहासिक ब्रिज आहे, गेली 450-500 वर्षापूर्वीचा शिवकालीन ब्रिज आहे आणि या पुलावरून अनेक वाहने जातात। आज तुम्ही मुंबई किंवा दिल्लीवरून मॅप लावलात तर ह्या पुलावरून निघायला येतो आणि मुरुड असेल, मसला असेल, श्रीवर्धन असेल, अलिबाग असेल, रोहा असेल आणि परिसरातील गावं असेल, त्या गावाला जोडणारा हा ब्रिज आहे आणि या ब्रिजची गेली अनेक वर्ष घटका मोजत आहे। हा ब्रिज गेली 89चा ब्रिज पूरसुद्धा या पुराचा फटका या पुलाला बसलेला आहे। त्याच्यानंतर 2005चा पुराचा फटका बसलेला आहे, 2019चा पुराचा फटका बसलेला आहे आणि छोटे मोठे महापूर या पुलावरून गेलेले आहेत। त्याच्यामुळं या पुलाचे मोठमोठे दगड निघालेले आहेत आणि आज ना उद्या कधीही तुटू शकेल आणि दुर्घटनाही मोठी होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनासुद्धा मी पत्रव्यवहार इंदापूर येथे आलेला असताना केला होता। माननीय पालकमंत्री उदयजी सामंत असतील, रवींद्र चव्हाण असतील बांधकाम मंत्री, यांनासुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा ब्रिज मंजूर माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी केलेला आहे। परंतु पुरातन खात्याने या ब्रिजवर हे विरोध केलेला आहे। त्याच्यामुळे हा लवकर पूल व्हावा ही आमची मागणी आहे। लवकरात लवकर पूल झाला पाहिजे। वाहतूक आणि प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा पूल आहे, अनेक गावे आणि आदिवासी वाड्यांना जोडणारा हा पूल आहे। दादा, काय नाव तुमचं, काय सांगाल, काय परिस्थिती आहे पुलाची? माझं नाव एकनाथ ठाकूर आहे। मी या वांगणी ग्रामपंचायतचा माजी सरपंच आहे। आमची सर्व ग्रामस्थांची आणि आजूबाजूच्या गावातील सर्व लोक याच पुलावरनं प्रवास करतात आणि हा पूल अतिशय म्हणजे शिवकालीन पूल आहे आणि या पुलाला जवळजवळ 400 ते 450 वर्ष झालेले आहेत, परंतु हा अजून जसं तसे आहे। परंतु आता किती वर्षानंतर ह्या पुलाच्या डागडुजीसाठी शासनाकडे विनंती करूनसुद्धा अजून काही याच्यामध्ये सुधारणा झालेली नाही। तर आमच्या सर्व ग्रामस्थांची, विभागातील सर्व ग्रामस्थांची एक मागणी आहे की लवकरात लवकर हा पूल नवीन व्हावा अशी सर्वांची मागणी आहे। दादा, काय नाव तुमचं, काय सांगाल, काय परिस्थिती आहे, तुम्ही नेहमी या पुलावरून ये जा करता? कसं आहे, आम्हाला काही जास्ती बोलता नाही सर। संतोष गणू म्हात्रे। कसं आहे, आमची मुलं सकाळी 7च्या शाळेला जातात तर आम्हाला झोप लागत नाही, कारण पाणी भरतो इतका काय पुलाच्या वरून पाणी जातो। पावसाली लई तकलीफ आहे आम्हाला। आता बघितलं तुम्ही, पाहिलात दगड निघाला आहे त्याच्यामुळे पोरांचा लई भीती वाटते। आता काय मागणी आहे तुमची? काय नवीन व्हायला पाहिजे, बाकी काय आम्हाला माहिती नाही। अजून काही तरुण आहेत जे नेहमी इथे या ठिकाणी या पुलावरून प्रवास करतात। दादा, काय नाव तुझं? मोरेश्वर म्हात्रे। काय नेमकी या पुलाची परिस्थिती? दगड निखळलेले दिसतात आणि ज्यावेळेस महापूर येतो त्यावेळेस काय संपर्क तुटतो? काय महापूर म्हणजे पूर ज्या वेळेला येतो, पाणी ज्या वेळेला आलेलं असतो त्यावेळेला या पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकाची किंवा चालत जाणाऱ्या माणसाची अशी गफलत होते की यात पडतोय की काय, असे मनामध्ये भीती आणि एकदा कधीच या पुलावरून बाहेर निघते अशी परिस्थिती झालेली असते आणि पुलाची पूर्णपणे अवस्था म्हणजे जीर्ण झालेली आहे, कधीही पडू शकतो। त्याच्यामुळं प्रत्येक नागरिकामध्ये, ग्रामस्थामध्ये पूर्ण भयभीत असं भीतीचं वातावरण आहे आणि किशोरभाईंनी निवेदन गडकरी साहेबांना दिलं होतं, त्यामध्ये 9.5 कोटी रुपयाचं त्याला मंजुरीसुद्धा मिळाली होती आणि त्या मंजुरी प्रशासकीय मान्यतासुद्धा त्यांनी दिलेली आहे। कामाची टेस्टिंगसुद्धा या ठिकाणी केली, परंतु पुरातन खात्याकडून त्याला कामाला थोडासा विरोध म्हणजे काम थांबवण्यासाठी हे केलेलं आहे। तर आमची ग्रामस्थांची एकच विनंती आहे की नव्याने या पुलाचं काम व्हावं, एवढीच विनंती आहे। ज्येष्ठ नागरिक आहेत, अनेक दशकं या पुलावरून ते ये जा करतात, काय सांगाल, काय अनुभव आहे? सध्या पुलावरून जाताना भीती वाटते? पूर्वीचा 20 वर्षापूर्वीचा पूल असेल आणि आताच्या पुलाची काय परिस्थिती? मी गोकुल महादेव पाटील, वरवटणे गावचा रहिवासी कायमचा।
ह्या पुलाचा वैशिष्ट्य असं आहे का 1600 शतकात हा पूल झालेला आहे. सिद्दी जोहर त्याची मुलगी मलिका तिच्याकरता हा पूल बांधलेला होता. आणि ते आज किती वर्ष झाली, इंग्रजांच्या पण अगोदर काही पूर येऊन गेले लोक, आणि लय पुलांची भीती वाटायला लागली आता. कारण का मुलं जातात, काय अपघात होईल आणि कधी कोसळेल त्याचा पत्ताच नाही. तर लवकरात लवकर पूल नवीन पूल व्हायला पाहिजे अशी आमची सगळी परिसरातील गावाची, आजूबाजूच्या गावाची सगळ्यांची इच्छा आहे. एकूणच आपण बघतोय की सरकारकडं येथील जे नागोठणे विभागातील वरवटणे गाव असेल किंवा इतर जे गाव आहेत, पंचक्रोशी आहेत, तेथील नागरिकांची एकच मागणी आहे की हा जो आता मोडकळीस आलेला पूल आहे तो पूल वाहतूक आणि प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. नागोठण्याला जोडणारा, त्याबरोबरच मुरुड असेल, रोहा असेल किंवा माणगाव असेल, अशा अनेक तालुक्यांना जोडणारा जो हा पूल आहे, हा पूल लवकरात लवकर व्हावा यासाठी सरकारनं तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा आणि या पुलाचं सुशोभीकरण करावं, हा पूल सुस्थितीत आणावा अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.